लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या कमिशनखोराचं स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार अमोल पेडणेकर आणि इतर 3 सहकारी पत्रकारांना मारहाण करण्यात आली। विक्रोळीच्या हरियाली विलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। जुन्या नोटांच्या बदल्यात कमी पैसे दिले जात असल्याचा प्रकार झी 24 तासच्या टीमने कॅमेऱ्यात कैद केला। नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुण्यात चोरट्यांनीही लॉंग ब्रेक घेतलाय। शहरात गेल्या 6 दिवसात एकही घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला नाही। चोरीतून मिळणाऱ्या जुन्या नोटांची तात्काळ विल्हेवाट लावणं शक्य नसल्यानं चोरट्यांनी विश्रांती घेतल्याची चर्चा आहे। रुग्णांवरच्या तातडीच्या उपचाराकरता राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्वीकारावे असे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। रुग्णालयांनी हा आदेश धुडकावल्यास 104 किंवा 108 या सरकारी हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। डीडी पे ऑर्डर ऐवजी धनादेशाद्वारे शुल्क स्वीकारा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। स्कूल बस असोसिएशनने पुकारलेला बंद मागे घेण्यात आलाय। 24 नोव्हेंबर पर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पेट्रोल पंपांवर चालू असल्याने हा बंद तुर्तास टाळलाय। मात्र 24 नोव्हेंबर नंतर ही समस्या पुन्हा उद्भवू शकते अशी शक्यता आहे। पाचशे आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा मोठा परिणाम बाजार समितीवर झाला। व्यापारी वर्गाकडे शेतकऱ्यांना देण्याकरता छोट्या स्वरूपातील चलन नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळाकरता बंद करण्यात आली। नोटांच्या समस्येमुळे एपीएमसी मध्ये भाजीपाला विकला नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलाय। 50 किलो पर्यंतच्या भाजीपाल्याला लगेच लागणार नसल्याची घोषणा राज्य सरकारने केली। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये 87 बालकं कुपोषित असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या बालकांना आता त्वचा रोगानेही ग्रासलाय। ज्या भागात 600 बालमृत्यू होतात तिथे एकही बालरोग तज्ञ नाही, त्यामुळे असंख्य बालकं वेदनादायी जीवन जगत आहेत। त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त शिवमंदिरांबाहेर दीपमाळा लावण्याची परंपरा आहे। अलिबाग तालुक्यातल्या चौल इथल्या रामेश्वर मंदिराचा परिसर लेझर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला। मंदिराबरोबरच त्याच्या समोर असलेल्या पुष्करणीतही विद्युत रोषणाई करण्यात आली होती। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट परिसर पहाटे पहाटे हजारो पणत्यांनी उजळून निघाला। त्यानंतर घाट आणि परिसरात भव्य आतिषबाजी आणि लेझर शो करण्यात आला। बोचरी थंडी असतानाही हजारो पणत्यांचा आनंद लुटण्याकरता कोल्हापूरकरांनी पंचगंगेच्या घाटावर मोठी गर्दी केली होती। जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे शिखांचे पहिले गुरु गुरु नानक देवजी यांची जयंती देशभरातल्या गुरुद्वारांमध्ये साजरी केली गेली। नांदेड इथल्या सचखंड साहेब गुरुद्वाराला फुलांनी सजवण्यात आलं होतं। सचखंड साहेब गुरुद्वारामध्ये विशेष अरदास म्हणजेच प्रार्थना, अखंड पाठ, कीर्तन दरबार यांचं आयोजन करण्यात आलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।